गुड इव्हनिंग मित्रांनो. आजपासून आपण डेरिव्हेटिव्ह या अत्यंत इंटरेस्टिंग टॉपिक कडे जाणार आहोत. हे टॉपिक शेअर मार्केटला खूप लोकप्रिय आहे, तितकेच रिस्की पण आहे. त्याचे अनेक पैलू आपण आज बघू. हे टॉपिक मध्ये या टॉपिकच्या बेसिक्स मध्ये जायच्या आधी, डेरिव्हेटिव्हच्या बेसिक्स मध्ये जायच्या आधी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्याला आपण एखाद्या कोर्सला ऍडमिशन घ्यायसाठी काही शैक्षणिक अर्हता लागते किंवा बेसिक्स लागतात, बेसिक क्वालिफिकेशन्स लागतात. तर ते मी आधी वाचून तुम्हाला सांगतो की आपलं मार्केट मधलं प्रेझेन्स कमीत कमी 5 वर्षाचं पाहिजे. आपलं मार्केट मधलं टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय, फंडामेंटल अनालिसिस काय, याचं बेसिक्स तरी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. डेरिव्हेटिव्ह हे कोर ट्रेडिंग आहे, हे इन्व्हेस्टिंग नाही. मी पुन्हा रिपीट करतो, डेरिव्हेटिव्ह हे कोर ट्रेडिंग आहे, इन्व्हेस्टिंग नाही. हे एक हाय रिस्क हाय रिवॉर्ड अफेअर आहे. याच्यामध्ये एक असं म्हटलं जातं की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग क्रिएट्स वेल्थ आणि ट्रेडिंग क्रिएट्स कॅपिटल. आता वेल्थ आणि कॅपिटल मध्ये काय फरक आहे? वेल्थ म्हणजे संपत्ती. संपत्ती लिमिटेड असू शकते, म्हणजे घर, गाडी, बंगला, परदेशवारी, वॅकेशन वगैरे वगैरे वगैरे. वेल्थ वेल्थ या कॅटेगरीत येतं. कॅपिटल म्हणजे भांडवल. एखादा उद्योग जर का आपल्याला टाकायचा असेल तर आपल्याला कॅपिटल लागतं. नॉर्मली कॅपिटल आपण कर्जाने घेतो, पण ट्रेडिंग मध्ये इतकं पोटेन्शियल आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत, एखाद्या बिझनेसचं कॅपिटल देखील उभं करू शकता, जर का तुम्हाला ते व्यवस्थित ट्रेडिंग यायला लागलं तर. ते एक्स्ट्रीमली बेनिफिशियल आहे. ट्रेडिंग हे एक्स्ट्रीमली बेनिफिशियल आहे आणि एक्स्ट्रीमली व्होलाटाईल आहे, एक्स्ट्रीमली स्पेक्युलेटिव्ह आहे. स्पेक्युलेटिव्ह म्हणजे इथे तुम्हाला अंदाज करावा लागतो. तो अंदाज शास्त्रीय पद्धतीने असेल आणि चांगला अगदी डिसिप्लिनने केला असेल तर फायदा होतो. शास्त्रीय पद्धतीने नसेल, डिसिप्लिनने केला नसेल तर नुकसान होतं, खूप मोठं नुकसान होतं. तर असं हे डेरिव्हेटिव्हचं जग आहे. याचा आपण अगदी बेसिक्स काय प्रकार आहेत, काय त्याचं रिक्वायरमेंट आहेत ते एक बघूया. तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह म्हणजे बेसिकली करार, एक आर्थिक करार, फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट, जो व्हॅल्यू एका दुसऱ्या असेट्स वरनं अक्वायर करतो. मीन्स इट्स अ फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट हुज व्हॅल्यू इज डिराइव्ड फ्रॉम एनी अंडरलाईन असेट्स. आता असेट्स कोणते कोणते असू शकतात? वेगवेगळ्या कंपनीचे स्टॉक्स असू शकतात, बॉन्ड्स असू शकतात. कमोडिटीज म्हणजे ज्याला आपण म्हणजे गहू, कॉटन, मेटल्स म्हणजे आयर्न, अल्युमिनियम किंवा जिरा, हे असे जे कमोडिटीज आहेत, ज्याला कमोडिटी ट्रेडिंग मध्ये सामील असलेल्या वस्तू असू शकतात. करन्सीज असू शकतात, डॉलर, येन, युरो आणि इंटरेस्ट रेट्स. हे ते असेट्स आहेत. या असेट्सचे जे काही स्पेक्युलेटिव्ह व्हॅल्यूज आहेत त्याच्यावरनं जे काही अंदाज बनले जातात, जे काही कॉन्ट्रॅक्ट्स एंटर केले जातात, दे आर बेसिकली डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स. तर याचे व्हॅल्यूज नेहमी मार्केट कंडिशन्स नुसार चेंज होत असतात. आता हे सगळं उद्योग करायचा कशासाठी? आता दोन व्ह्यूज आहेत, एक हेजिंग म्हणतात आणि एक स्पेक्युलेशन म्हणतात. हेजिंग म्हणजे काय? तर समजा मला माझी रिस्क मिनिमम करायची आहे. आता आपण एक शेतकऱ्याचं उदाहरण घेऊ. त्यांनी कापूस लावलेला आहे. 90 दिवसांनी, 110 दिवसांनी त्याचं पीक त्याच्या हाती येणार आहे. त्याला अपेक्षित भाव 7,000 रुपये टन आहे. जर तो रिझनेबली कम्फर्टेबल आहे त्या भावाशी, तर तो एका व्यापाऱ्याशी कॉन्ट्रॅक्ट करतो आणि माझं 110 दिवसानंतर एक 7,000 रुपये पर टनने तू कॉटन घेशील, कापूस घेशील, असं एक कॉन्ट्रॅक्ट करतो. मग आता तो याच्यात काय, हेजिंग म्हणजे याच्यात काय साध्य करतो की जर का याच्यापेक्षा भाव खाली पडला तर मला नुकसान होणार नाही, आणि याच्यापेक्षा जरी भाव वाढला तर मला ते चालेल, पण मला मिनिमम 7,000 रुपयाचा भाव पर क्विंटल हा मिळणारच आहे. याला म्हणतात हेजिंग. म्हणजे दोन अपोजिट गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करून ठेवायचे जे एकमेकांना ऑफसेट करतात आणि मग त्याच्यातनं आपली रिस्क मिनिमम करायची, दॅट इज हेजिंग. दुसरा याच्यातला प्रकार आहे स्पेक्युलेशन. स्पेक्युलेशन म्हणजे प्युअर सट्टा. सट्टा किंवा म्हणजे बोली भाषेत सट्टा आणि चांगल्या भाषेत स्पेक्युलेशन आणि अंदाज. स्पेक्युलेशन मध्ये प्रचंड प्रॉफिटला वाव आहे. प्रचंड, पण हे सर्व अत्यंत अभ्यासपूर्ण करायचं असतं, अत्यंत डोळ्यात तेल घालून करायचं आहे. इट्स अ फुल टाइम बिझनेस. अनेक फॅक्टर्स याच्यात अफेक्ट करत असतात आणि ह्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. म्हणजे या दोन विरुद्ध, म्हणजे स्पेक्युलेशन म्हणजे रिस्क कमी करणे आणि हेजिंग म्हणजे रिस्क कमी करणे, आणि स्पेक्युलेशन म्हणजे रिस्कवर प्रॉफिट कमवण्याची प्रवृत्तीला बळ देणे, दॅट इज स्पेक्युलेशन.
या दोन्हीकडे आपण डेरिव्हेटिव्ह वापरतो. आता डेरिव्हेटिव्हचे किती प्रकार आहेत? डेरिव्हेटिव्हचे 4 प्रकार आहेत. फॉरवर्ड्स, फ्युचर्स, ऑप्शन्स आणि स्वॅप्स. एक एक आपण थोडक्यात बघूया. एक एक फार डिटेल मध्ये जाता येईल, ते नंतरच्या कधी पुढच्या सिरीज मध्ये बघूया. आधी फॉरवर्ड्स म्हणजे काय? फॉरवर्ड म्हणजे काय? दोन साध्या व्यक्तींमधला एक साधा करार. इतक्या भविष्यातला या तारखेला मी या वस्तूचे इतके तुम्हाला पैसे देईल, हा साधा करार म्हणजे फॉरवर्ड्स. याला बोली भाषेमध्ये आपण इसार पावती पण म्हणू शकतो, याला बोली भाषेमध्ये आपण साठे खत पण म्हणू शकतो. याच्यामध्ये काय आहे, मी आता जसं उदाहरण दिलं तसं गव्हाचं उदाहरण देता येईल की मी 4 महिन्यानंतर माझा गव्हाचा पीक आला तर मी माझा शरबती गहू मी 3500 रुपये क्विंटल देईल, किंवा माझा कॉटन हा 7000 रुपये क्विंटल देईल. हे मी ही रिस्क हेज केलेली आहे. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की याच्या मी एखादी पार्टी जर का पलटली त्याच्यातनं तर काय करायचं. एखाद्या पार्टीला किंवा मार्केट कंडिशन्स अशा झाल्या की एखाद्या पार्टीला खूप नुकसान होत आहे, एखाद्या पार्टीला खूप फायदा होत आहे, तर काय करायचं. तर अशा गोष्टींची सोय म्हणजे या दोन याच्यामध्ये इसार पावती किंवा साठे खत मध्ये जसा पर्याय नसतो, ते मोडावंच लागतं किंवा त्याचे हे करावं लागतं, तसं याच्यामध्ये एक्सचेंज जर का एंटर झाला, या गोष्टीमध्ये जर का एक्सचेंजची जर का एंट्री झाली तर ते फ्युचर्स म्हणता येईल त्याला. बेसिकली हे सगळ्या गोष्टी फ्युचरच्याच डेट्सला होणार असतात, फ्युचरचेच भाव आपण अंडरलाईन करून ठेवलेला असतो. तर म्हणून तिथे जेव्हा एक्सचेंज मध्ये येतं आणि एक्सचेंज मध्ये हे आपण जे काय कॉन्ट्रॅक्ट करून ठेवलेलं आहे ह्याच्यात ट्रेडिंग करता येतं, म्हणजे ते फ्युचर्स झालं. मागे जे आता आपण पाहिलं ते फॉरवर्ड झालं. फ्युचर्स म्हणजे काय? मग दे गिव्स बायर or seller an option from physically executing the contract by going the delivery way and instead of it trade it. आता काय म्हणजे काय? माझं समजा माझा 3500 रुपये क्विंटलचा गव्हाचा भाव ठरलेला आहे, मला 3700 रुपयाचा भाव मला मार्केटमध्ये दिसतोय, मला माझा 200 रुपयाचं नुकसान फायदा दिसतोय त्याच्यात, पण मला हा कॉन्ट्रॅक्ट मोडायचा आहे, हे करार केलेला मोडायचा आहे. मला अशी अपेक्षा आहे की 3700 रुपयापेक्षा जास्त पुढे भाव जाईल. तर मी काय करतो, हे जे 200 रुपयाचा हे आहे जो पहिल्या पार्टीशी जो करार करून ठेवलेला आहे, ते 200 रुपये त्याला द्यायची व्यवस्था करतो आणि या करारातनं बाहेर पडतो आणि पुढच्या भविष्यामध्ये 3700 पेक्षा जास्त याची वाट पाहतो. हा एक मार्ग झाला. याच्या उलटा पण शक्य आहे की माझं जर का नुकसान होणार असेल, 3500च्या ऐवजी जर का 3200 भाव चालू असेल, तर घेणाऱ्या पार्टीला जर का नुकसान होणार असेल तर तो या 300 रुपयाचा डिफरन्स देतो आणि पुन्हा पडणारा भाव जर का अजून पडणार असेल, 3000 वर येणार असेल, तर त्याची वाट पाहून मी माझा बेटर फायदा करून घ्यायचा प्रयत्न करतो. तर याच्यात एक्सचेंज मध्ये असतं, म्हणून याला कमोडिटी एक्सचेंजवर ट्रेड करण्याला गोष्टी म्हणतात. आता तिसरा प्रकार आहे ऑप्शन्स. फॉरवर्ड्स आणि फ्युचर्स मध्ये एका पॉइंटला तुम्हाला फिजिकल डिलिव्हरी घेणं गरजेचं असतं. आता ह्याच्यातनं जर का तुम्हाला मार्ग काढायचा असेल तर अर्धा मार्ग फॉरवर्ड्स मध्ये फ्युचर्स मध्ये निघतो की ट्रेडिंग करता येतं. त्याच्याहून अजून पुढे जायचं असेल तर ऑप्शन्स मध्ये यावं लागतं. ऑप्शन्स मध्ये काय की तुम्हाला अधिकार तर मिळतो पण तसं कंपल्शन नसतं. म्हणजे राईट बट नॉट द ऑब्लिगेशन टू बाय ऑर सेल. त्याच्यात दोन प्रकार आहेत, टू टाइप्स, कॉल और पुट. कॉल इज अ कॉन्ट्रॅक्ट विच अलाउज इंडिव्हिज्युअल अ राईट टू बाय. खरेदी करण्याचे अधिकार ते देतो पण कंपल्शन नाहीये टू ऑब्लिगेट हिम टू बाय अन अंडरलाइंग ऍसेट. या ऍसेट पैकी कोणतीही ऍसेट ऍट अ प्री डिटरमाइंड प्राइस इन फ्युचर. भविष्यामध्ये येणाऱ्या गोष्टीच्या ठरलेल्या दिवशी ठरलेल्या किमतीला तुम्हाला खरेदी करायची आहे याचा तुम्हाला अधिकार तर देतो पण कंपल्शन करत नाही. दॅट इज कॉल ऑप्शन. आणि पुट इज अ कॉन्ट्रॅक्ट विच अलाउज अ इंडिव्हिज्युअल अ राईट टू सेल बट नॉट ऑब्लिगेट हिम टू सेल अन अंडरलाइन asset at a predetermined date in future. हे झालं पुट. आता याच्यामध्ये तुम्हाला ऑब्लिगेशन नाहीये, राईट मात्र आहे. म्हणजे तुमची इच्छा, तुम्हाला एक तर हे एक्झिक्यूट करायचं असेल तर एक्झिक्यूट करायचं नसेल तर नाही करायचं. पण याच्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये प्रीमियम भरणं गरजेचं आहे. दररोजच्या जे काही फ्लक्च्युएशन नुसार तुमचे जे काही कॉन्ट्रॅक्ट डेट यूज तर जर का तुमचं प्रीमियम जर का अपूर्ण असेल तर तुम्हाला ते प्रीमियम टॉपअप करत राहावं लागतं, म्हणजे त्याच्यावर सतत लक्ष ठेवावं लागतं. याच्यानंतरचा लास्ट डेरिव्हेटिव्हचा प्रकार आहे स्वॉप्स. स्वॉप्स म्हणजे एक्सचेंज. स्वॉप म्हणजे आदले बदली. हे तीन गोष्टींमध्ये आदला बदली होऊ शकते, इंटरेस्ट रेट्स, कमोडिटी आणि करन्सी. आता ह्या सगळ्या गोष्टी
डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये आपण पाहिल्यानंतर की सगळ्यात मेन गोष्ट आहे की हे एक रिस्की आहे, हे अत्यंत शांत डोक्याने करायची गोष्ट आहे, अत्यंत अभ्यासपूर्ण गोष्टी करायची आहे. पुन्हा रिपीट करतो, 5-6 वर्ष जर का आपण मार्केटमध्ये झालेला असेल, आपल्याला फंडामेंटल्स आणि टेक्निकल्स कळत असेल तरच या गोष्टीमध्ये यायचं आहे. सध्याची जी पिढी आहे किंवा सध्याचे जे लोक आहे ते ट्रेडिंगच्या आकर्षक गेम्सला भुलतात आणि याच्यामध्ये व्हेंचर आउट करायचा प्रयत्न करतात. दिवसाला एक ट्रेड किंवा 2 ट्रेड म्हणजे महिन्याला किती 26 दिवसाचे 52 ट्रेड. 52 ट्रेड पैकी जर का 70% म्हणजे 45 ट्रेड जरी 45 ट्रेड जरी तुमचे व्यवस्थित झाले, प्रॉफिट झाला, तरी तुम्ही खूप चांगले ट्रेडर आहात. लोक याच्यात करिअर करतात. खूप सीए लोक याच्यात दिवसभर डोकं घालून बसलेले असतात. एक ट्रेडिंग टर्मिनल घरी करावं लागतं किंवा ऑफिसमध्ये करावं लागतं. 5-6 स्क्रीन त्याला लावावं लागतात. प्रत्येक चार्टची अभ्यास करावा लागतं आणि मगच याच्यात यावं लागतं. हेच सध्या मार्केटमध्ये जी काही उलाढाल होती, भारतीय मार्केटमध्ये साधारण 5.5 ते 6 हजार करोड रुपयाची उलाढाल होती. या 6 हजार करोड पैकी 80% डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग असती. कॅश डिलिव्हरी हे त्याच्यातले फक्त 20%च भाग असतो. म्हणजे 1,000 कोटीचाच कॅश डिलिव्हरी असती. 4,000 कोटीचं हे वायदे बाजार किंवा डेरिव्हेटिव्ह मध्येच असतात. हे शिका, पण केअरफुली शिका, मन लावून शिका. हे लेक्चर आपल्याला कसं वाटलं हे मला जरूर सांगा. आवडलं असेल तर बेल आयकॉन प्रेस करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या पुढच्या लेक्चर्सला तुम्हाला प्रॉम्प्ट येत जाईल. आणि तुम्हाला वाटल्यास हे ओपन सोर्स लेक्चर आहे, ओपन सोर्स इन्फॉर्मेशन आणि एज्युकेशनल पर्पजचं आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर देखील करू शकता. थँक्यू. गुड नाईट.